महत्त्वाची बातमी समोरते इराणनं अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी 14 कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याचं वृत्त इराणच्या प्रसार माध्यमांनी दिलंय। वृत्तानुसार इराणनं अमेरिकेकडे अशी मागणी केली आहे की लेबननसह सर्व युद्ध थांबवावं, नौदल नाकेबंदी हटवावी, संपूर्ण सैन्य मागे घ्यावं, इराणवरील सर्व निर्बंध हटवावेत, इराणची गोठवलेली मालमत्ता परत करावी, युद्धात झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी, अशा विविध 14 अटी इराणनं अमेरिकेला दिलेल्या प्रस्तावात ठेवल्या आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतो। इराणनं अमेरिकेला युद्ध थांबवण्यासाठी 14 कलमी नवा शांतता प्रस्ताव दिल्याचं वृत्त आता इराणच्या प्रसार माध्यमांनीच प्रसारित केलंय। या वृत्तानुसार इराणनं अमेरिकेकडे काही विशेष मागण्या केलेल्या आहेत। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर जोडले जात आहेत। सतीश सर, खरं तर इराणनं अमेरिकेला आता युद्ध थांबवण्यासाठी नवा प्रस्तावच सादर केलेला आहे, या संदर्भात सर। नक्कीच, मुळात आपण मागच्या काही दिवसातल्या घटना जर त्या ठिकाणी पाहिल्या असतील तर आपण जसं जाणतो की अमेरिकेने जे आहे नेव्हल ब्लॉकेड केलेलं आहे आणि नेव्हल ब्लॉकेडचा एक सगळ्यात मोठा फायदा जो अमेरिकेला झालेला आहे तो म्हणजे एक प्रकारे इराणच्या अर्थव्यवस्थेची मुस्कटदाबी करण्यामध्ये काही अंशी अमेरिका यशस्वी झाला। आणि हा जो आर्थिक दबाव आहे, या आर्थिक दबावामधून जर बाहेर निघायचं असेल, म्हणजेच या नेव्हल ब्लॉकेड मधून जर बाहेर निघायचं असेल तर माझ्या मते इराणला अशा प्रकारे प्रस्ताव किंवा अशा प्रकारे चर्चा करणं हे कुठेतरी भाग आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारचा हा 14 पॉइंट प्रपोजल किंवा 14 कलमी एक प्रकारचा जो आहे प्रस्ताव इराणनं त्या ठिकाणी सादर केलेला आहे। खरं जर पाहिलं तर या प्रस्तावामध्ये कुठलंही नवीन बाब नाही, म्हणजे जसं अपेक्षित होतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये इराणचं जे प्रचंड नुकसान झालेलं आहे तर मग चर्चेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोष्टी आपल्या पारड्यामध्ये पाडून गेलं। आणि यासाठीच या 14 कलमी कार्यक्रमामध्ये सिक्युरिटी त्यांना गॅरंटी पाहिजे की भविष्यामध्ये अमेरिकेनं अशा प्रकारचा हल्ला करू नये। ऑलरेडी इराणच्या आसपास जे अमेरिकेचं सैन्य आहे ते त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी काढावं। परमनंट सीज फायर, एक प्रकारची जी आहे युद्ध समाप्ती, फक्त 30 दिवसांसाठी किंवा 60 दिवसांसाठी नाही, परमनंट सीज फायर अशा प्रकारची सुद्धा मागणी त्या ठिकाणी त्याच्यात आहे। इराणवरचे जे वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक निर्बंध आहेत त्यामधून त्यांना मुक्तता त्या ठिकाणी हवी आहे। आणि हे सगळं जर झालं तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी सुद्धा जे आहे, जर अमेरिकेने नेव्हल ब्लॉकेड खोललं तर होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी चर्चा किंवा त्याच्या व्यवस्थापनाशी संबंधित चर्चा करायला इराण तयार आहे। अशा प्रकारचा हा प्रस्ताव आहे। माझ्या मते नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून काही चर्चा त्या ठिकाणी होऊ शकेल आणि काही गोष्टी आणखीन जर पुढे सरकल्या तर ते जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतासाठी सुद्धा फायद्याचे ठरेल, अशी एकूण चिन्ह मला आज घडीला वाटतंय। निश्चित, खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर इराणचा अमेरिकेला आता नवा 14 कलमी शांतता प्रस्ताव पाहायला मिळतो। युद्ध संपवा, नुकसान भरपाई द्या, अशी मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।